आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन केलं होतं, पण कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत प्रशासनाने त्या मोर्चाला परवानगी नाकारली होती। तरी सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपली शक्ती दाखवत या ठिकाणी निवेदन प्रशासनाला सादर केलेलं आहे। आज या चन्नम्मा चौकामध्ये अनेक बेकायदेशीर संघटना बेकायदेशीररित्या या ठिकाणी आंदोलन करत असतात। त्या ठिकाणी हे प्रशासन त्यांच्यावरती किती कारवाई करत असतंय। प्रत्येक वेळेला महाराष्ट्र एकीकरण समिती न्यायाने आपले अधिकार मागत असताना फक्त प्रशासनावरती कारवाईचे संकेत देणाऱ्या या प्रशासनाने याचा विचार करावा। आज गेली 70 वर्ष सनदशीर मार्गाने हे आंदोलन छेडत असताना महाराष्ट्र एकीकरण समितीने कधीही या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण केलेली नव्हती। तरी सुद्धा या प्रशासन या समितीला प्रत्येक वेळेला दाबण्याचा प्रयत्न करत असतंय। पण जर प्रशासन प्रत्येक वेळेला जर समितीच्या वरती असाच दबाव आणत असेल तर नक्कीच या प्रशासनाच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। एवढीच दखल या प्रशासनाने घ्यावी। आणि आज या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे। या काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी पूर्ण देशभर संविधान वाचवण्यासाठी यात्रा करत असताना या कर्नाटकामध्ये आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार सुद्धा आम्हाला दिले जात नाहीत। आमच्या अधिकारांची इथं पायमल्ली केली जाते। याचा सारासर विचार या कर्नाटक सरकारने करावा आणि आम्हाला आमचे अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत। एवढंच मी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।